तर एकूणच फडणवीस सरकारचं म्हणजे फडणवीस 2.0 ह्या सरकारचं रिपोर्ट कार्ड आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि सी वोटरने केलेला हा सगळ्यात मोठा सर्वे आहे। महाराष्ट्रातल्या जनतेचा हा सर्वे आहे, ज्यांना जवळपास 45 प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्यामधून जनतेची उत्तर यामध्ये घेण्यात आली। त्यावरून सरकारचं रिपोर्ट कार्ड जे आहे ते आपल्या समोर आलेलं आहे। या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर यामध्ये सहभागी झालेले आहेत। एकूणच रिपोर्ट कार्डवर आपण प्रतिक्रिया घेणारच आहोत। मात्र या सगळ्या सर्वेवर सगळ्यात आधी भाजपचे माध्यम प्रमुख जे आहेत ते नवनाथ बन आपल्या सोबत आहेत। नवनाथ जी, रिपोर्ट कार्ड तुम्ही दिलेला आहे, जनतेची मतं या ठिकाणी आपण जाणून घेतली आहेत, इतरही प्रवक्त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत। मात्र हे सगळं तुम्ही जस्टिफाय कसं कराल? निखिलाजी, गेल्या 10 वर्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा चेहरा समोर आणला की तुमच्या पुढे काय येतं, तर तुमच्या पुढे मेट्रो येते, तुमच्या पुढे कोस्टल येतो, तुमच्या पुढे अटल सेतू येतो। पायाभूत सुविधा पुढे नेण्याचं काम कुणी केलं असेल महाराष्ट्रात तर देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं। गेल्या काही दिवसापासून थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त कोणी आणली? देवेंद्रजी फडणवीस यांनी आणली। एवढंच काय तर परकीय विद्यापीठं देखील आपल्याकडे आता गुंतवणूक करतात आणि मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो। शेतकऱ्यांसाठी हे 24 तास वीज, म्हणजे तुम्हाला आठवत असेल 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये 8-8, 10-10 तास लोड शेडिंग होते। आज तुम्हाला कुठल्याही गावाखेड्यामध्ये 24 तास वीज मिळते। शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी पंप आणले, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देतोय आणि सिंचनाची व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात केली। मागेल त्याला शेततळ असेल, त्याशिवाय पैनगंगा आणि या सगळ्या नदीजोड प्रकल्प असेल। महाराष्ट्राला पुढच्या 10 वर्षामध्ये, पुढच्या 25 वर्षामध्ये कुठेही दुष्काळ बघायला मिळाला नाही। खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कायम आधीच्या सगळ्या सरकारने विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला होता। या मागास असलेल्या विदर्भ मराठवाड्याला पुन्हा एकदा प्रभावात आणण्याचं काम कोणी केलं तर देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं। आणि आपल्या सर्वेमध्ये दिसतंय की जवळपास 35% लोक हे देवेंद्रजींच्या कारभारावर अतिशय खुश आहेत, आनंदी आहेत आणि बाकी जवळपास 51% लोक ही देवेंद्रजी यांना चांगलं मानतायत। याचाच अर्थ आहे की ज्या पद्धतीनं गेल्या वर्षभरात देवेंद्रजींच्या सरकारनं कामगिरी केली, एक विजन ठेवून की माणसाला विजन असली पाहिजे आणि ती इम्प्लिमेंट करण्याची ताकद असली पाहिजे, हे दोन्हीही देवेंद्रजींकडे आहे। त्यामुळं जे विजन आहे ते प्रत्यक्ष रोडमॅप, प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरवण्याचं काम देवेंद्रजी करतायत। ती मुंबई असो, विदर्भ असो किंवा मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ही कॅची लाईन घेऊन देवेंद्रजी पुढे गेले होते। आणि महाराष्ट्र खरेच थांबत नाही। क्रमांक 1चं, देशातलं क्रमांक 1चं राज्य आज महाराष्ट्र पुढे म्हणून येते। बरं, यावर देखील नवनाथ बन खरं तर टीका केली आहे विरोधकांनी, या मुद्द्यावर येते मी। मात्र आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर देखील आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत। सर, तुमच्याकडे येते। मात्र हनुमंत पवारजी, मी तुमच्याकडे येते। तुम्ही या सरकारला किती गुण द्याल, किती मार्क्स द्याल तुम्ही? खरं म्हणजे 10 पैकी 1 मार्कही द्यायची इच्छा होऊ नये इतकी वाईट कामगिरी या सरकारची आहे। सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, आता ज्या गुंतवणुकीचा उल्लेख आमचे भाजपाचे प्रवक्ते मित्र नवनाथ बन यांनी केला, 16 लाख कोटी रुपयांचे दावोसमध्ये MOU साईन केले होते असं बरोबर 1 वर्षापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं। आणि ती गुंतवणुकीची प्रगती कुठपर्यंत आली, किती उद्योग आले, किती इतर रोजगार निर्माण झाले, हे याची प्रगती ट्रॅक करण्यासाठी CMO ऑफिसमध्ये एक ऑफिसर बसवला जाईल असं देवेंद्रजींनी सांगितलेलं होतं। 1 रुपयाचा MOUचा इथं इन्व्हेस्टमेंटमध्ये फायदा झालेला नाही। एकही उद्योग दावोसमध्ये यांनी केलेल्या करारानुसार आलेला नाही। त्यामुळे महाराष्ट्रातल्या रोजगार निर्मितीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर झाला। हे इकडे होत असताना, परकीय गुंतवणूक आल्याचे खोटे आकडे सांगितले जात असताना, ज्यावेळेस पुण्यामधल्या हिंजवडीमधल्या 20-20 कंपन्या बाहेर जातात, मुंबईमधले उद्योग बाहेर जातात, तर देवेंद्र फडणवीस म्हणलं की महाराष्ट्रातली बेरोजगारी हे चित्र आम्हाला दिसतं। दुसरा मुद्दा, देवेंद्रजी फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगितलं होतं। 9 महिन्यामध्ये मराठवाडा विदर्भामधल्या 3,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। देवेंद्रजी फडणवीस साहेब कर्जमाफीचं नाव घेत नाहीत। ज्या लाडक्या बहिणीकडून यांनी मतं घेतली आणि सरकार आला असं सांगतात, त्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देतो म्हणले होते, आज त्याच्यावर बोलायला तयार नाहीत। उलट 7.5 लाख महिलांना विविध कारणं काढून यांनी बाजूला टाकलं। मराठा विद्यार्थ्यांना सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देतो म्हणून सांगितलं होतं, यावर्षी शिष्यवृत्तीची ऍड निघालेली नाही। ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला आम्ही जिल्हानिहाय
वसतिगृह काढू म्हणलेले होते. एक नागपूर शहर सोडलं तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या एकाही जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीची वसतिगृह देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केलेले नाहीत. हे इकडे होत असताना दुसऱ्या बाजूला निलेश गायवळ सारखा आरोपी असेल, ललित पाटील सारखा ड्रग्ज मधला आरोपी असेल, दीपक काटे सारखा आरोपी असेल की कृष्ण आंधळे सारखा आरोपी असेल, यांच्या मुसक्या आवळ्याला देवेंद्र फडणवीसांना जमलेलं नाही. सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये मारून टाकलं. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. संपदा मुंडेच्या आत्महत्येमध्ये पोलीस गुन्हेगार आहेत. भारतीय जनता पक्षाची लोक बाजू घेत आहेत. देवेंद्र फडणवीस काहीही बोलायला तयार नाहीयेत. तर देवेंद्र फडणवीस ड्रग्जचा व्यापार महाराष्ट्रातला कमी करू शकले नाहीत, कोयता गँग पुण्यामधली कमी करू शकले नाहीत, गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळवून द्यायचं काम त्यांनी केलं, शेतकऱ्यांना भावांतर योजना देतो म्हणले होते. आज देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर बोलायला तयार नाहीत. 1 नोव्हेंबरला शेवट करतो, 1 नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू कर म्हणले होते. आज 1 नोव्हेंबर उलटून 1 महिना गेला, महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी असो, हमीभाव असो, कर्जमाफी असो, शिक्षण असो, आरोग्य असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र मागास आहे. 10 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रामध्ये करणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आम्हाला दिसतात. नवनाथ बन, हनुमंत पवारांनी तर अगदी लेखाजोखा मांडला. या सगळ्यामध्ये काय उत्तर आहे तुमचं? खोटं बोल पण रेटून बोल ही काँग्रेसची जुनी सवय आहे. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारलेला आहे. दावोसचा उल्लेख केला. 16 लाख कोटीचे करार झाले, 80% अंमलबजावणी झालेली आहे. याशिवाय 2024-25 माझ्याकडे आकडे आहे सरकारी, 2024 म्हणजे 1,64,000 कोटी रुपयांची FDI गुंतवणूक झालेली आहे. राज्यामध्ये 1.5 लाख सरकारी नोकऱ्या. आणि हनुमंत पवारजी, तुमच्या काळामध्ये कधीही पोलीस भरती झाली नव्हती. महाविकास आघाडीच्या काळामध्ये जवळपास 75,000 पोलीस भरतीची काढलेली आहे आणि 45,000 पोलीस जॉईन देखील झालेले आहेत. याच्या आधी तुम्ही शिक्षक भरती केली नव्हती, पोलीस भरती केली नव्हती. देवेंद्रजींनी सरकार आल्याबरोबर पोलीस भरतीची घोषणा केली. तुम्ही ज्या वसतिगृहाचा उल्लेख केला, जवळपास 64 वसतिगृह बांधकाम आता पूर्ण होते. 64 वसतिगृहाचं महाराष्ट्रामध्ये जवळपास 75 ओबीसींसाठीचे वसतिगृह आम्ही बांधले. एवढेच नाही तर मराठा समाजाचे वसतिगृह प्रत्येक जिल्ह्याला असली पाहिजे यासाठीची तरतूद केली. त्याचं बांधकाम सुरू झाले आणि ओबीसी सारख्या सवलती मराठा विद्यार्थ्यांना देखील मिळाल्या पाहिजे यासाठी सर्वाधिक प्रयत्न कोणी केले होते? देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. फक्त प्रयत्न नाही केले तर 64 वसतिगृह सुरू झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये 75 वसतिगृह आपण सुरू करणार आहोत. राहिला प्रश्न बेरोजगारीच्या मुद्द्याचा, तर पोलीस भरती असेल किंवा MPSCच्या माध्यमातून भरती करण्याचं काम हे आपलं सरकार करते. गुन्हेगारीबद्दल तर काँग्रेसनी बोलूच नये, काँग्रेसला तो अधिकार नाही. महाराष्ट्रामध्ये जो गुन्हेगारीचं प्रमाण होतं ते कमी करण्यासाठी सुद्धा देवेंद्रजी फडणवीस आणि पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलंय आणि आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं काम देखील केलंय. बोटावर मोजण्या एवढे काही गुन्हे असतील तर त्यालाही कडक शिक्षा देण्याचं काम निश्चितपणे महाराष्ट्र सरकार आणि